नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आज आम्ही चाललो आहोत फिनिक्सला. स्पेशल कारण आहे, बर्थडेची शॉपिंग करायची आहे आणि बर्थडेचं गिफ्ट पण घ्यायचं आहे. सो बर्थडे गिफ्ट हे आम्ही दोघांनी मिळूनच डिसाईड केलेलं आहे. ह्यांनी मला विचारलं होतं काय घ्यायचं, सो त्यानुसार आम्ही दोघांनी पण ठरवून एक वस्तू ठरवलेली आहे. ती इन्क्लुडिंग असणारे मदर्स डे गिफ्ट आणि बर्थडे गिफ्ट. मदर्स डेला आमचं चाललं होतं घ्यायचं आणि ते राहूनच गेलं. मग मीच त्यांना बोलली होती की आपण आता बर्थडे पण येतोय, सो बर्थडेलाच घेऊ आपण. तर हे दोन्ही मिळून एकच गिफ्ट असणार आहे माझं आणि ते गिफ्ट एकदम बेस्ट असणार आहे. तर हा व्लॉग मी माझा बर्थडे झाल्यानंतर अपलोड करणार आहे, तर नक्की बघा आणि मला कमेंट करून सांगा कसा वाटतोय. आता हा व्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. सो मॉलमध्ये आलं, लय भूक लागते मला. आता चाललोय पिझ्झा खायला. आधी पेटपूजा करू, मग शॉपिंग करू. तर हे म्हणतात पिझ्झा खाऊयात, तर चलो, मला काहीही चालतं. पिझ्झा हटमध्ये आलोय. काय काय मेनू कार्ड नाही आणत ते हा आणा ना, इथे पण आहे लावलेलं. इकडे आमचं लगेच चालू झाले, बाबा गेले पुढे. तर सो आज वीकडेजमध्ये आलो आहे तर गर्दी खूप कमी आहे, नाहीतर दरवेळी पूर्ण भरलेलं असतं. कळणच नाही आहे. मला पास्ता खायचा होता. खालच्या पिझ्झा हटमध्ये पास्ता नव्हता. आता वरच्या ह्याच्यात चाललो आहे आम्ही. स्टेअर्सने चाललो आहे चढत चढत. हो, मग म्हटलं, म्हणूनच मी म्हटलं वरती जाऊ. ते लईच तो पोरगा चिडचिड करत होता. आता सेकंड फ्लोअरवर आलो आहोत. इथे पास्ता अवेलेबल होता. शारंगची लगेच चुळबुळ चालू झाली, हे घेऊ का ते घेऊ. काचेच आमची सर्कस चालू झाली इकडे. त्याला ना तिकडचं सगळं पाहिजे हातात. आता हे दोन गोष्टी दिल्यात, पण आता त्याला ह्याच्याशी खेळून कंटाळला. आता त्याला ते पाहिजे. सारंग सारंग बाबा बा. सारंग काय मस्ती चालू आहे, काय मस्ती चालू आहे रे, काय मस्ती. तो आहे ना असा मस्ती करत होता. त्यांनी बघितलं, मग त्यांनी बलून आणून दिलं त्याच्या हातात. तर तोंडात टाकायचं बघतोय. तो एकदम फ्लेक्झिबल आहे. जसा शेप करू तसा तो हे होतोय. माझ्याकडनंच फुटला. आता हे पण मी काहीच नाही केलं, त्याचंच नख लागलं असेल. माझे तर नख नाही आहेत. मी असं केलं नख. थांबा, त्यांना सांगते. त्यांना सांगते अजून एकदा. अहो माझ्या मी फक्त असं एवढ्या वेळ ऐक बिचारा खेळत होता, पण डचकला नाही तो. जाऊ दे, त्याला फरक नाही पडत. सो माझं फेवरेट व्हाईट सॉस पास्ता आणि फ्राईज सारंगमुळे मागवल्यात. त्याला थोडंसं खाऊ घालू. गरम असेल ना हळूहळू. तू देणार बाबू, तुला तुझ्यासाठीच आहे. मस्त पोटभर खाल्लंय आता. आणि आता ज्या कामासाठी आलो होतो ते कामासाठी चाललोय. एक मिनिट, आपल्याला क्रोमामध्ये जायचं होतं ना आधी, नाही? क्रोमामध्ये जायचंय आम्हाला माझं बर्थडे गिफ्ट घ्यायला. तर बघूयात आता. आधी शॉपिंग पण करायची, त्यांना पण करायची, मला पण करायची.
लोक त्याला हाय करतात समोरून चालता चालता. दिसतोच एवढा क्यूट, लोक असे अट्रॅक्ट होतात लगेच त्याच्याकडे बघून. तर समोरच क्रोमा आहे, तर आधी म्हटलं क्रोमामध्येच जाऊ. जी मेन गोष्ट घ्यायला आलो आहे बड्डे गिफ्ट, तर ती घेऊया आधी आणि शॉपिंग नंतर करूयात. त्याला आधी पहिला क्रोमामध्ये जातो. क्रोमामध्ये गेलो होतो तर त्यांच्याकडे अवेलेबल नाही आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ऑर्डर द्यायची आणि मग ॲडव्हान्स पेमेंट करायचं, मग ते अवेलेबल करून देतात. तर त्याच्यातलंच एकाने सांगितलं का एकदा तुम्ही रिलायन्समध्ये जाऊन चेक करा. तर इथेच आहे रिलायन्स, तर आता तिकडे एकदा जाऊन चेक करतो. जर नाहीच भेटलं तर आम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायला लागेल. पण माझी इच्छा होती की शॉपमध्येच घेऊयात, बघूयात आता कसं होतंय. कसलं बॅड लक आहे, इथे सुद्धा मिळालं नाही आम्हाला. आणि ते रिलायन्सवाले बोलतात आम्ही ते ठेवतच नाही. आता क्रोमामध्ये ॲक्च्युली आम्ही ऑनलाईन बघितलं होतं कुठे कुठे मिळतं ते, तर ते क्रोमामध्येच दाखवलं, बाकी कुठेच नाही आहे. तर इथल्या क्रोमामध्ये तरी नव्हतं. मग आता बाहेर आता जेवढे क्रोमा आहेत आधी कॉल करू आणि मग जाऊ आम्ही, नाहीतर मग आम्हाला ऑनलाईनच ऑर्डर करावं लागेल. पण डिलेवरी लगेच मिळेल का बड्डेपर्यंत? चलो देखते. आता जातो मग शॉपिंग करायला, ट्रेंड्समध्ये जातो आधी. यार माझं लकच नाही आहे असं वाटतं, मूड ऑफ झाला माझा. ठीक आहे, बघू आता बाहेर पडल्यानंतर क्रोमामध्येच आम्ही कॉल करून विचारू. आता ट्रेंड्समध्ये जातो. गेला लाईफस्टाईलमध्ये आलो आता. बाबांची शॉपिंग झालेली आहे, ते ट्रायल करायला गेलेत. मग फायनल करू. तर 2 ड्रेस आम्ही डिसाईड केलेले आहे, ते दोन्ही पण ट्राय करणार आहेत. अरे बापरे, आम्हाला बाबाकडे जायचे, आमचे बाबा ट्रायल रूम मध्ये गेलेत. सो ह्यांची शॉपिंग करून झाली, माझी बाकी आहे. पण जरा मला थोडा त्रास होतोय एका गोष्टीचा. आता माझी इच्छाच उडाली आता. ॲक्च्युली जास्त चाललो तर मला बॅक पेन होते जरा, तर त्याच्यामुळे आता मी यांनामध्ये जाऊ डायरेक्ट घरी. पण हे म्हणतात तुझी शॉपिंग करायला आलं तर बघू आता मग जातोय परत. फायनली माझा ड्रेस मी या शॉपमध्ये घेतला. एकच जीन्स घेतली आणि 3 टॉप घेतलेत. सो खूप छान छान कलेक्शन आहे यांचं. बापरे, 10 वाजले आणि आता आमची शॉपिंग झाली दोघांची पण. आणि आता चाललो आहोत घरी. थकलो आज आम्ही 7 वाजता आलो तो मॉलमध्ये आणि वाजले 10. चलो. सो मी क्रिम्सन क्लबमध्ये शॉपिंग केली. एकच जीन्स घेतली आणि 3 टॉप्स घेतलेत, दाखवते मी. ही जीन्स घेतली आहे, साईड पॉकेटची आहे. माझ्याकडे ऑलरेडी ह्यातली आहे एक, पण मला ही आवडली म्हणून सो मी परत घेतली. ही अशी ते साईड पॉकेट आहे. त्याच्यावर मी हा एक टॉप घेतला मला, आणि हा एक जस्ट आवडला म्हणून मी घेतला. सो याचा कपडा वगैरे खूप छान आहे. आणि हा एक जीन्स मी 2 घेणार होती, पण तिथे मला एकच जीन्स आवडली, सो मी 3 टॉप घेतले. हे मला माझ्या अजून एक मी मागे एक पॅन्ट घेतलेली त्याच्यावर मी घेतलं आणि हा जस्ट आवडला म्हणून घेतला. आणि हे सो आज आम्ही परत चाललेलो आहोत गिफ्ट घ्यायला, जे माझं गिफ्ट घ्यायचं बाकी होते. तर हा ब्लॉग कंटिन्यू करा.